नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, आज आपण आपण लहानपणी जे रानमेवा खायचो आणि त्या मेव्यावरती दिवसभर कुठं बोर, कुठं जांभळं, कुठं काय असं दिवसभर खाऊन असंच आम्ही दिवसभर फिरत राहायचो त्या रानमेव्यासाठी. आणि मित्रांनो, त्याचीच एक लहानपणीची आठवण म्हणून तुम्हाला मला एक व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं. चला आपण पाहू काय. मित्रांनो, हे एक बोरीचं झाड आहे. झाड म्हणजे छोटंसं आहे, एक फांदी आहे आणि याला पण बोर लागल्यात. मित्रांनो, पाहू शकता, छोटी छोटी चांगली लाल लाल बोर आहे. आणि वा छोटी अशी बोर आहे, छान आहे. या बोरांसाठी मित्रांनो आम्ही 4-5 जोडीदार राहायचो. दिवसभर शाळा बुडून म्हणा किंवा सुट्टीच्या दिवशी असन काय राहायचं, दिवाळीच्या सुट्टीमध्ये ना बोरांचं प्रमाण राहायचं जास्त, नाही का. दिवाळीच्या सुट्टीमध्ये बोर राहायची, तर आमची सुट्टी म्हणजे रानमेवा खाण्यातच जायची. रविवारची सुट्टी असू, शनिवारची अर्धा दिवस असू, किंवा दिवाळीच्या सुट्ट्या असू किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या, रानमेवा हा परफेक्ट खायचा म्हणजे खायचा. आणि त्या रानमेव्यामध्ये मित्रांनो एवढी ताकद होती, तुम्ही दिवसभर भाकर जरी नाही खाल्ली ना तरी भूक लागत नव्हती आणि एनर्जी पण भरपूर राहायची. तर बोरं झाली, जांभळं झाली, पुन्हा अजून तुम्हाला सांगतो आवळा, अशा बऱ्याच गोष्टी असतात नाही का रानमेव्यामध्ये. तर ह्या गोष्टी अशा आहे मित्रांनो, हे तुम्हाला मोठ्या मॉलमध्ये जाऊन जे आपण ज्यूस वगैरे पितो किंवा ह्या गोष्टी ज्या असतात ना, हे तुम्हाला त्या ज्यूसमध्ये भेटणार नाही. तेवढी एनर्जी म्हणा किंवा प्रोटीन वगैरे ह्या रानमेव्यातून आपल्याला भेटत असतं. आणि हे आत्ताच्या मुलांना, छोट्या मुलांना कळणार नाही, कारण आत्ताच्या मुलांच्या हातामध्ये फोन आहे आणि फोनमध्येच ते काय पाहायचं ते पाहतात. आणि असं कुठं फिरणं सुट्टीच्या दिवशी किंवा जाऊन रानमेवा गोळा करणं किंवा काय करणं, असल्या गोष्टी ती मुलं पूर्ण विसरून गेल्यात नाही का. आणि ते जीवन हे वेगळं होतं त्या टायमाला. आमचं जे लहानपण होतं, जे 90च्या दशकातील, जे 90 झालं 2000च्या आसपास, ह्याच्यातली जी पोरं आहेत, ही पोरं म्हणजे थोडी स्ट्रॉंग आहे, सहनशील पोरं आहे. कशामुळे? कारण त्यांच्याकडे लहानपणी फोन नव्हतं. वेळ कसा घालवायचा, कुठं घालवायचा, तर सगळ्या गोष्टी त्या पिढीने, त्या 90च्या काळातील पोरांनी शिकलेले आहे. आणि ते असं पाहण्यात आलं का ते लहानपणीच्या आठवणी येतात. आणि मग त्या आठवणी आल्या का असं वाटतं बाबा आता व्हिडिओ बनवा, आपण बोलावं काही 4 गोष्टी. आणि बोलल्यावरती बरं वाटतं, जरा थोडं मन मोकळं होतं माणसाचं. आणि कवर मनात तरी ठेवायचं. ते म्हणतात ना, डॉक्टर लोक म्हणतात जास्त गोष्टी मनात दाबून नाही ठेवायच्या, नाहीतर माणसाला अटॅक येतो. तर ते अटॅक नाही यावं म्हणून आपण ते बोललं पाहिजे. काही असू द्या तुमच्या मनात, त्या गोष्टी आपण बोलल्या पाहिजे. तर मित्रांनो, पाहू शकते किती छोटी झाडं आहे, भरपूर छोटं झाड आहे. असं आम्ही दगड मारून पाडायचो बरं, पण ही तर हाताने तोडावं लागतात, वाकून बसून जरी तोडलं तरी हात त्याच्यावरती झाले. एवढी छोटी झाड आहे तरी त्याला बोरं आल्यात. आणि गावरान टाईपची बोरं आहे, असं नाही का इलायती आहे का काय. अगं मी तुम्हाला दाखवतो. अगं एवढी बोरं घावल्यात मला. आता खाऊ आपण. तर मित्रांनो, वा मस्त आहे, गोड आहे. आणि एकदम अशी लहानपणीची आठवण आली बोरं खाल्ल्यावरती. लहानपणी पण अशी गावरान बोरं आपल्याला घावायची. कसं आहे मित्रांनो, आयुष्यात तुम्ही आले, तुम्ही लय सिरियसपणा केला किंवा काय लोकांना लय दाखवण्यासाठी काय केलं, काही फायदा नाही त्याचा. तुम्हाला वाटतंय मनाला तसं जागा, मन मारून काही जगू नका. आणि जीवन हे एकदा आहे, ती एकदा वेळ निघून गेली ना, पुन्हा आयुष्यात तुम्ही किती पैसे खर्च केले
तरी ती वेळ पुन्हा येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे, जो आपला वर्तमान काळ आहे, तो प्रामाणिकपणे जागा. भविष्यकाळाचा आणि भूतकाळाचा विचार करून आपलं आयुष्य खराब करू नका किंवा वर्तमान खराब करू नका. तर आपला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. आणि लहानपणी कोण रानमेवा गोळा करायचा किंवा काय करायचे आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही तुमच्या लहानपणीची आठवण जर व्हिडिओ पाहून आला असेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.